नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी। तर आज आपला विषय थोडासा वेगळा आहे। आज आपण कुठलीही रेसिपी वगैरे बघणार नाही। खरं तर मी या विषयावर काही व्हिडिओ बनवणार नव्हते, पण बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की ताई म्हणजे इतर क्रिएटर लोकांना हेल्प होईल तुझ्या एका थोड्याशा माहितीनं, की काय नेमकं आणि कसं कसं झालं ते सांग, म्हणजे ते लोक सावध राहतील आणि त्यांच्याशी असं काही होणार नाही असं करून। तर मला पण ते योग्य वाटलं। खरं सांगायचं गेलं तर त्या अकाउंटवर मी 1 वर्ष 3 महिने काम केलं होतं। मस्त अकाउंट छान ग्रो झालं होतं। 1.5 लाख फॉलोवर होत आले होते। 1,49,000 फॉलोवर झाले होते। 1,000 बाकी होते फक्त 1.5 लाख होण्यासाठी। आणि बरेच व्हिडिओ मिलियनमध्ये गेले होते। नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंस्टाग्रामवरून तुम्हाला कमाई तर होत नाही, पण कोलॅबरेशन येतात चांगले चांगले। आणि फॉलोअरचा आकडा चांगला असेल तर त्याची म्हणजे जी मिळणारी रक्कम आहे ती सुद्धा चांगली असते, कारण एवढ्या लोकांपर्यंत तो आपला व्हिडिओ जाणार असतो असं। तर आता परत नव्यानं सुरुवात म्हटल्यावर मला ते पटत नव्हतं। खरं तर या विषयावर मी 2-3 वेळा व्हिडिओ बनवायला घेतला सुद्धा, पण ते मला नाही का खूप असं आतून रडायला यायचं। मग मी टॉवेल वगैरे जवळ घेऊन बसले की बाबा ते एडिटिंगमध्ये आपण कट करू, पण काय नाही, बोलताना येत होतंच रडायला, कारण एवढी आपण मेहनत घेतलेली असते त्याच्यावरती। म्हणजे आपण एवढी मेहनत घेतली 1.5 वर्ष आणि अचानक अर्ध्या मिनिटामध्ये आपलं अकाउंट गायब झालं आणि मेहनतीवर सगळ्या पाणी फिरलं, हे काही मला असं हे सहन होत नव्हतं आणि मला आपोआप रडायला यायचं। आत्तासुद्धा मला जरा भरून आलं, पण मी कॅमेऱ्यासमोर रडणार नाही असं ठरवलं। तर नंतर मी विचार केला की यातून बाहेर पडल्यानंतर मगच आपण व्हिडिओ बनवूया। तर मग म्हटलं ठीक आहे। मग 1-1.5 महिना काहीतरी गेला आणि मी मग आज व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे, कारण बऱ्याच कमेंट येत होत्या की ताई म्हणजे काय झालं नेमकं, कसं झालं आणि काय काळजी घ्यायला पाहिजे यासाठी तरी व्हिडिओ बनव। तर मग आजचा व्हिडिओ त्याच्यावरतीच आहे। तर माझं पहिलं अकाउंट मूड अँड फूड मराठी नावानं होतं आणि आत्ता आहे ते आहे रेश्मा दळवी खोत या नावानं। कारण मूड अँड फूड मराठी माझी 2 अकाउंट होती। एक असंच आहे, त्याच्यावरती 1-2 काहीतरी व्हिडिओ आहे आणि दुसरं आहे ते हॅक झालेलं आहे। आणि आता मी तिसरं मूड अँड फूड मराठी या नावानं अकाउंट नाही काढू शकत, त्याच्यामुळे मी रेश्मा दळवी खोत ह्या नावानं अकाउंट काढले आणि खाली मूड अँड फूड मराठी आहे ह्याच्यामध्ये बायोमध्ये। तर तुम्ही सर्च केलं मूड अँड फूड मराठी तर माझं आत्ताचं अकाउंट येईल। पहिलाच आपला DP वगैरे आहे सगळं। तर असो सांगते मी तुम्हाला काय आणि कसं कसं झालं ते। तर गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी नाही का आम्ही मंदिरात जायला निघालो होतो स्वामींच्या, आणि तेवढ्यात मला एक मेल आला। मी मेल वाचला, बघितलं तर मेटा व्हेरिफिकेशनसाठी मेल होता तो। तर आदल्याच एका आठवड्याभरात मला कळालं होतं की मेटाचं व्हेरिफिकेशन 2-3 लोकांना फ्रीमध्ये मिळालेलं आहे असं करून। तर मला वाटलं कदाचित देत असतील काही लोकांना। तर मला वाटलं की आता मला पण मिळेल म्हणून व्हेरिफिकेशन। तर म्हणून मी त्याच्यावरती प्रोसेस केलं। म्हणजे आधी कारभाऱ्यांना दाखवलं की अहो हे काय आहे बघा म्हणून असं। तर त्यांनी ते पण म्हटले की मेटा व्हेरिफिकेशनसाठी आहे असं करून। मग आम्ही त्याच्यावरती प्रोसेस केलं। तर तो जो मेल आहे ना तो एवढा ॲक्युरेट आणि प्रॉपर लिहिलेला असतो ना, तुम्हाला अजिबात डाऊट येत नाही की हा मेल फेक असेल किंवा हा मेल हॅकरचा असेल, अजिबात डाऊट येत नाही। आता माझा अकाउंट हॅक झाल्यानंतर आम्ही यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ बघितले आणि त्यातून असं कळलं की मेटाचं किंवा इंस्टाग्रामचा मेल येतो तेव्हा instagram.com किंवा meta.com असतो। तुम्हाला कोणाकडून मेल आला हे आपल्याला जेव्हा कळतं ना, ते प्रायव्हेट मेल नसतो आणि हा मेल प्रायव्हेट होता हे आमच्या लक्षात आलं नाही। ब्ल्यू टिकच्या लालचमध्ये सगळं हे झालेलं आहे। तर म्हणतात ना ते ती घाई संकटात नाही वगैरे, तसंच काहीतरी झालेलं आहे माझं। असो जे काय होणार होतं ते घडून गेलं। तर असं आहे, त्याच्यावरती अजिबात प्रोसेस करायची नाही। तुम्हाला मी मेल जो आहे तो सुद्धा इथं दाखवते नंतर, आणि तिथं स्पष्टीकरण सुद्धा देते की असं असं आहे म्हणून। तर हे बघा, हा आहे मेल जो फेक आहे, त्याचा मी स्क्रीनशॉट इथं लावलेला आहे।
नंतर त्याच्यावरती प्रोसेस केल्यानंतर इथं तुमचं अकाउंट व्हेरीफाय झालं आहे म्हणून हे आलेलं आहे आणि थोड्याच वेळात माझ्या अकाउंटवरून सगळे व्हिडिओ वगैरे गायब झालेले हे स्क्रीनशॉट आहे. आणि जेव्हा मी अकाउंट रिकवर करायला बऱ्याच वेळेला ट्राय केला तर अकाउंट रिकवर करताना तिकडे सुद्धा नोटिफिकेशन जात असेल, त्यामुळे हॅकर अलर्ट झाला आणि त्यानं व्हॉट्सॲपला मेसेज केला की तुला अकाउंट रिटर्न पाहिजे असेल तर लास्टचा OTP दे. आणि हा OTP मला त्याला द्यायचा नव्हता. त्याचं म्हणणं होतं की हा OTP दिला नाहीस तर मी तुझं अकाउंट विकून टाकणार. आणि हा OTP दिला तर अकाउंटचं पॅरेंटलसुद्धा त्याच्याकडे जाईल माझं, म्हणून मी त्याला काही दिला नाही. असे मला माहीत असलेले 3 तरी आहेत की अकाउंट कसं कसं हॅक होतं ते. एक तर आपला जो फेक मेल येतो तो. दुसरं म्हणजे कोणीतरी आपल्याला DM करतं की अमुक तमुक कॉन्टेस्ट आहे आणि मी त्याच्यासाठी नॉमिनी आहे, मला वोट करा. त्यालासुद्धा बिलकुल रिप्लाय करू नका तुम्ही. तर तिसरी जी पद्धत असते ती म्हणजे कोलॅबरेशनसाठी विचारतात आणि हे कोलॅबरेशन खोटं असतं, फेक असतं. तुम्ही त्यांच्याशी जर म्हणजे असं बोलत राहिलात तर ते लोक सांगतात की अमुक तमुक प्रोडक्ट आहे आणि तुम्हाला त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे तुमच्या चॅनेलवरती आणि त्याचे एवढे एवढे पैसे आम्ही तुम्हाला देतो म्हणून. आणि ती रक्कमसुद्धा जास्त असते. तर रक्कम जास्त आहे म्हणून आपण कसं म्हणजे भेटावं कोलॅबरेशन यासाठी तो विचार करतो. पण असं काही करू नका. कारण कसं असतं माहिती आहे का, ते लोक विचारतात कोलॅबरेशनसाठी पण तुमच्या अकाउंटची सगळी माहिती त्यांना पाहिजे असते. म्हणजे तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचा स्क्रीनशॉट, नंतर आतमध्ये इनसाईट्समध्ये काय काय आहे ते सगळे स्क्रीनशॉट ते मागवून घेतात. असं जर खरं कोलॅबरेशन असेल तर ते एखाद दुसरा स्क्रीनशॉट तुमच्याकडून घेतील. पण जे फेक कोलॅबरेशनवाले असतात ते तुमच्या अकाउंटचे सगळ्या डिटेलचे स्क्रीनशॉट मागतील माहिती आहे. असं आहे. हे सुद्धा माझ्यासोबत एकदा झालं होतं. आता त्याची स्टोरी नंतर सांगेल तुम्हाला कधीतरी, एवढी काही हे नाही आहे. पण वाचले मी देवाच्या कृपेनं. जे होणार होतं ते झालं आणि ह्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. मग मी नवीन अकाउंट काढलं आणि रिकवर करून देण्यासाठी मला बऱ्याच क्रिएटर लोकांनी मदत केली. हे कर ते कर. बऱ्याच लोकांनी यूट्यूबवरचे जे मी बघितलेले होते व्हिडिओ त्याचीच लिंक मला व्हॉट्सॲपला वगैरे पाठवली. सगळ्यांना मनापासून थँक्यू. पण अकाउंट काही रिकवर झालं नाही. ठीक आहे, आपण नव्याने चालू केलेलं आहे. माझं नवीन अकाउंटला तुम्ही नक्की फॉलो करा आणि पहिल्यासारखाच मला सपोर्ट करा. बऱ्याच क्रिएटर्स लोकांनी विचारपूस केली फोन करून की काय नेमकं कसं कसं झालं असं. मग याच्यावरती तू एक व्हिडिओ बनव काय झालं करून. पण तेव्हा माझी मनस्थिती नव्हती व्हिडिओ बनवायची. कारण अक्षरशः माझ्या डोळ्यातलं पाणी असं थांबत नव्हतं की आपलं अकाउंट एवढं मोठं करून जर ते अर्ध्या मिनिटात जाणार असेल तर म्हणजे मी बोलूच शकत नव्हते. एवढं मला ते दुःख असं झालं होतं. म्हणून मी तेव्हा काही व्हिडिओ बनवला नाही. म्हटलं चला याच्यातून बाहेर पडल्यानंतर मगच आपण व्हिडिओ बनवूया. मग मी आता व्हिडिओ बनवायला घेतला. एका क्रिएटरकडून अकाउंट रिकवर करून देणाऱ्याचा नंबर मिळाला. पण त्यांना नाही का जीमेलचा ॲक्सेस द्यावा लागणार होता आणि माझा एकच जीमेल सगळीकडे होता तेव्हा. तर कारभारी म्हटले की हे तर अजून रिस्की आहे, त्याच्यामुळं काय तू जीमेल कोणाला देऊ नको, वाटल्यास तू नवीन अकाउंट काढ आणि तिथं जोमाळ परत चालू कर म्हणून. तर मला वाटत होतं की द्यावा म्हणून अकाउंट नंबर, कारण की जी काही मेहनत घेतली होती ती मी घेतली होती. त्याच्यामुळं मला वाटत होतं की मेलचा ॲक्सेस द्यावा आणि आठवड्याभरानं तो दिलासुद्धा मी. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आम्ही बऱ्याच वेळेला ट्राय केलं की अकाउंट रिकवर करायचं, पण ते अकाउंट एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला असं 19 ते 20 लोकांना विकलं गेलं होतं तेव्हा. म्हणजे अकाउंट हॅक झाल्यानंतर 15-20 दिवसातच ते अकाउंट जवळजवळ 18 ते 20 लोकांना विकलं गेलं होतं. त्याच्यामुळं शक्यताच नव्हती काही अकाउंट रिटर्न यायची. मग आम्हीसुद्धा हताश होऊन शेवटी नाईलाजाने मी दुसरं अकाउंट काढलं आणि आता तिथंच मला सपोर्ट करायचं आहे. तर सगळ्या ज्यांनी मला हेल्प केली त्यांना मनापासून धन्यवाद. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या अकाउंटची काळजी घ्या असंच मी सांगेल. जास्त लालचकडे पडू नका. मी सुद्धा ब्ल्यू टिकच्या लालचपायी हे सगळं झालं, हव्यासापायी. माझंसुद्धा ब्ल्यू टिकच्या हव्यासापायी हे सगळं झालं. मी खूप प्रार्थना केली की स्वामी असं कसं झालं हे ते, पण काही नाही. असो. तर ज्या क्रिएटर्सनी मला या सगळ्या प्रकरणामध्ये हेल्प केली, आधारासाठी फोन केला, विचारपूस करण्यासाठी फोन केला,
त्यांचे मी खूप आभार मानते. आणि ज्यांनी कमेंट वगैरे करून मला धीर दिला की ताई सोड, म्हणजे होईल व्यवस्थित, किंवा आता तो विषय सोडून दे, तू दुसरं अकाउंट चालू कर आणि पुन्हा एकदा जोमात उभी राहा, असं ज्यांनी कमेंट केल्या होत्या त्यांनासुद्धा खरंच मनापासून धन्यवाद. आणि मी बाकीच्या क्रिएटर्स लोकांना तरी, म्हणजे ज्यांचे अकाउंट आहेत त्यांना तरी असं सांगेन की कुठल्याही लिंकवरती तुम्ही टच करू नका. अगदी टच चुकून माकून झाला तरी OTP कोणालाही द्यायचा नाही आपल्या अकाउंटचा, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मी पण ठेवीन इथून पुढं. खरंच म्हणजे एखादी गोष्ट आपल्यासोबत घडल्याशिवाय ते काय आहे ते आपल्याला समजत नाही. आणि लालच बुरी बला हे म्हणतात ना, तसंच काहीतरी झालं आहे. ब्ल्यूटिकच्या हव्यासापायी मी तो मेल फेक आहे की काय हे बघितलं नाही. आणि तो खरं सांगायचं गेलं तर नाही का, कुठलाही मेल आला, अगदी यूट्यूबचा इन्स्टाचा वगैरे मेल आला ना, मी यूट्यूबवर पहिल्यांदा सर्च करते की अमुक अमुक असा मेल आलेला आहे तर तो कशासाठी वगैरे. मग ते बरेच टेक्निकल चॅनेल सांगतात की हा मेल असा असा आहे आणि अशी तुम्हाला प्रोसेस करायची. आणि त्या दिवशी काय झालं, मी सरळ त्या मेलवरती प्रोसेस केला. जर तो मेल असं मी सर्च केला असता की तर यूट्यूबवरून मला माहिती मिळाली असती की बाबा याच्यावरती प्रोसेस करू नका म्हणून. पण काय झालं माहिती आहे का, ब्ल्यूटिक मिळणार ह्या आनंदाच्या भरात नाही का, मी सरळ मी आणि कारभार यांनी दोघंही यामध्ये सामील आहोत. आम्ही दोघांनी याच्यामध्ये सरळ प्रोसेस केलं. काय तुझं अंगाव घेऊन झोप तिकडं, दिसू नको कॅमेरामध्ये जा. तर सगळ्यात शेवटी सांगायचं हेच आहे की कुठल्याही लिंकवर टच करू नका. चुकून वाकून टच झाला तरी तुमच्या अकाउंटचा OTP कोणालाही देऊ नका. कारण इंस्टाग्राम स्वतः आणि मेटा स्वतः तुमचा OTP किंवा पासवर्ड विचारत नाही जर तुम्हाला ब्ल्यूटिक मिळणार असेल तर असं आहे. तर ही सगळी माहिती मला तुमच्यासमोर मांडायची होती. फायनली बिना रडता व्हिडिओ झालेला आहे, कारण बरेच दिवस झालेले आहेत आणि आता मी नवीन अकाउंट चालू केलं आहे. तिकडे मला सगळ्यांनी फॉलो करा. आपले परत एकदा 1.5 लाख फॉलोवर झाले पाहिजेत, हे लक्षात घ्या तुम्ही. असं तर ज्यांचे अकाउंट्स आहेत त्यांनी खरंच काळजी घ्या. आणि चला मग आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. चला बाय.